नमस्कार मित्रांनो. मराठी साहित्य विश्वाला समृद्ध करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या प्रमुख साहित्यिकांची त्यांच्या जन्मदिनांकासह आणि जन्मगावासह सखोल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. मराठी कादंबरीचे जनक मानले जाणारे हरिनारायण आपटे यांचा जन्म 26 मार्च 1864 रोजी खानदेशातील करकंब जिल्हा सोलापूर येथे झाला. परंतु त्यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर हे होते. त्यांनी आपले बहुतेक आयुष्य पुण्यात व्यतीत केले. त्यांनी तत्कालीन समाजातील बालविवाह आणि विधवा स्त्रियांचे दुःख मांडणाऱ्या सामाजिक कादंबऱ्यासोबतच मराठी माणसाच्या मनात राष्ट्रभक्ती जागवणाऱ्या ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. त्यानंतर मराठी साहित्याला जागतिक उंचीवर नेणारे आणि पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू सखाराम खांडेकर खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1898 रोजी सांगली शहरात झाला. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरूर तालुका वेंगुर्ला या गावात शिक्षक म्हणून काम करत आपले बहुतांश साहित्य लिहिले. मानवी मनातील भोग आणि त्याग यावर भाष्य करणारी ययाती ही त्यांची कादंबरी मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड ठरली. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाला आपल्या लेखणीने जिवंत करणारे ज्येष्ठ कादंबरीकार रणजित रामचंद्र देसाई यांचा जन्म 8 एप्रिल 1928 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड तालुका चंदगड या गावी झाला. त्यांनी स्वामी आणि श्रीमंत योगी या कादंबऱ्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि माधवराव पेशवे यांचा इतिहास घराघरात पोहोचवला. याच ऐतिहासिक परंपरेला पुढे नेणारे मृत्यूजयकार शिवाजी गोविंद सावंत यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातीलच आजरा या गावी झाला. त्यांनी महाभारतातील कर्णाच्या उपेक्षित जीवनावर लिहिलेली मृत्युंजय ही कादंबरी जागतिक पातळीवर नावाजत केली. ऐतिहासिक कादंबरी क्षेत्रात आणखी एक मोठे नाव म्हणजे नाथ माधव सावळाराम इनामदार इनामदार ज्यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1929 रोजी पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे झाला. त्यांनी पेशवेकालीन इतिहासावर राऊ सारख्या अत्यंत लोकप्रिय कादंबऱ्या लिहिल्या. ग्रामीण आणि कष्टकरी समाजाचे जीवन साहित्यात आणणारे साहित्य व्यंकटेश दिगंबर माडगुळकर यांचा जन्म 17 जुलै 1927 रोजी सांगली जिल्ह्यातील माडगुळे तालुका आटपाडी या गावी झाला. त्यांनी बनगरवाडी या कादंबरीतून दुष्काळी भागातील धनगर समाजाचे अत्यंत वास्तववादी चित्रण केले. महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते लोकशाहीर आणि क्रांतिकारी कादंबरीकार तुकाराम भाऊ साठे म्हणजेच अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांनी फकीरा कादंबरीच्या माध्यमातून शोषितांचा संघर्ष मांडला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या शाहिरीने प्राण फुंकले. दलित साहित्यात क्रांती घडवून आणणारे ज्येष्ठ लेखक बाबूराव रामजी बाबूर यांचा जन्म 17 जुलै 1930 रोजी नाशिक जवळील विहित गाव येथे झाला. तर दलित पॅन्थरचे संस्थापक आणि बंडखोर कवी नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1949 रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कणेसर या गावी झाला. या लेखकांनी मुंबईतील झोपडपट्ट्यांचे आणि जाती व्यवस्थेचे भीषण वास्तव्य साहित्यात आणले. मराठी साहित्यात आधुनिकतेची नवी लाट आणणारे आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा जन्म 27 मे 1938 रोजी जळगाव जिल्ह्यातील सांगवी तालुका यावल या गावी झाला. त्यांच्या कोसला आणि हिंदू या कादंबऱ्यांनी मराठी साहित्याला देशी वादाचा एक नवा विचार दिला. महाराष्ट्रातील घराघरावर आपल्या साहित्याने संस्कार करणारे पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड तालुका दापोली या गावी झाला. त्यांनी लिहिलेली श्यामची आई ही कादंबरी आजही मराठी मनाचा हळवा कोपरा टिकवून आहे. महाराष्ट्राची लाडकी व्यक्तिमत्व अष्टपैलू साहित्यिक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
पु ल देशपांडे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी मुंबईत गामदेवी झाला. परंतु त्यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील जांभाळी तालुका गुहागर येथील होते. त्यांनी आपल्या विनोदी आणि संवेदनशील लेखकाने संपूर्ण महाराष्ट्राला आयुष्यभर हसवायचे आणि अंतर्मुख करायचे काम केले. मराठी साहित्याला कवी आणि नाटककार म्हणून नवी दिशा देणारे ज्ञानपीठ विजेते विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुण्यात झाला. परंतु त्यांचे संपूर्ण आयुष्य आणि कार्य नाशिक येथे घडले. त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या सर्व साहित्यिकांना आपल्या जन्मभूमीतून प्रेरणा घेऊन संपूर्ण महाराष्ट्राची वैचारिक आणि सांस्कृतिक भूमी सुजलाम सुफलाम केली आहे.